औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्याची घटना घडली। याचे आता राजकीय क्षेत्रात देखील पडसाद उमटताना दिसत आहेत। सध्या नागपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढला आहे। पोलीस अजून काही लोक अप्रिय घटना घडवण्याच्या तयारीत तर नाहीत ना याची पाहणी करून अभ्यास करणार आहेत। तसेच परिसरातील नागरिकांच्या पाठीशी सुरक्षेसाठी पोलीस आहेत असा विश्वास दर्शवणार आहेत। जी काल घटना नागपूर शहरामध्ये घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने अधिकारी, सिनियर अधिकारी, आमचा कर्मचारी, SRPचे कर्मचारी, आमचे RCP हे सगळे लोक याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। आणि आमचा हा उद्देश आहे की लोकांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे। हे आरोपी जवळपास 45 अबो आहेत, 46 च्या आसपास आहेत आरोपी आणि आज कोर्टात पेश केलेलं होतं त्यांना आणि पुढची कारवाई निश्चित त्या ठिकाणी झालेली आहे। ती माहिती आता आणखी आपल्याला प्राप्त झालेली नाही। निश्चितपणे PCR त्यांचा मिळेल।